आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, राज्यात सरकारने लाडकी बायको योजना आणली आहे असा टोला एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारला लगावला। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार यांनी कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पत्नीला उमेदवारी दिली आहे। ही घराणेशाही नाही का असा सवाल खडसेंनी विचारला। नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे, आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं। मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली, त्यांच्या लक्षात आलं तर लाडकी बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या, आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे, म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली। तर कोणत्या मंत्री आणि आमदारांच्या बायकांना उमेदवारी देण्यात आली आपण पाहूया। जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आहे। भुसावळमधून मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहे। पुसदमधून राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी आहे। पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। बुलढाण्यात शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड मैदानात आहेत। तर संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे ही निवडणुकीच्या मैदानात आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।